राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या श्री शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाची 70वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 20 सप्टेंबरला सरवडे इथं होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर संघाचे ज्येष्ठ संचालक वसंतराव पाटील, आनंदी पाटील आणि सर्जेराव बुगडे यांनी संघाच्या कारभारावर गंभीर आरोप करत सहाय्यक निबंधकांकडे संघाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 7,59,000 रुपये हा अहवालात दाखवलेला नफा खोटा असून संघ तब्बल 13,81,000 रुपये तोट्यात असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। संघाच्या वाहनांची झीज आकारणी केलेली नाही, उलट ट्रकची किंमत कमी करण्याऐवजी गेल्या वर्षीपेक्षा ती यावेळी वाढवून दाखवण्यात आली आहे। संघाची स्वतःची जीप असताना चेअरमन प्रवास खर्च घेतात। एका दिवशी 2 बैठका दाखवून 2 वेळा भत्ता घेतला जातो। त्याचबरोबर एकाच बैठकीच्या 2 वेळा नोटीस काढण्याचेही प्रकार घडलेत, असं सांगत वसंतराव पाटील यांनी संघात हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू असल्याचा आरोप केला। या जनरल सभेच्या निमित्तानं सादर केलेला अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे हा अहवाल नफा दाखवण्यासाठी खोटा अहवाल, बोगस अहवाल तयार केला आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण एकूण प्रॉपर्टीची झीज 26 लाख रुपये टाकायला पाहिजे होती, त्यावेळी फक्त 3 लाखच टाकलेले आहे आणि ते विचारात घेतलं तर 15,82,000नं संघ तोट्यात आहे आणि हा तोटा लपवायसाठी म्हणून झीज टाकलेले नाही आणि बोगस अहवाल सभासदांच्या पुढे ठेवून हा सभासदांची दिशाभूल करायचा प्रयत्न चाललेला आहे विठ्ठल खोराटेंचा। परंतु कारभारामध्ये सुधारणा करण्याचं नाव नाही, उलट संघ अधोगतीला चाललेलं आहे असं म्हटलं तरी होणार नाही। माझ्या तक्रारीवरनं, आमच्या तिघांच्या तक्रारीवरनं चौकशी अधिकारी नेमला होता यारनी आणि त्या चौकशी अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्टपणे आम्ही ज्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारी बरोबर आहे असं म्हटलेलं आहे। खरं म्हणजे संघाची गाडी असताना यांनी आणि प्रवास खर्च घेतला आहे। एका दिवशी 2 मीटिंग दाखवून दोन्ही मीटिंगचा भत्ता घेतला आहे आणि 2 अजेंडा दाखवून आमच्या संचालकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे। शिवाजीराव खोराटेंचा दरम्यान संचालक वसंतराव पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत संघाचे चेअरमन विठ्ठलराव खोराटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संचालक यांनी द्वेषभावनेतून केलेले हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलंय। गेली 70 वर्ष दुर्गम भागामध्ये सेवा देणाऱ्या संघाचा कारभार पारदर्शी असून या आरोपांना सर्वसाधारण सभेतच उत्तर देणार असल्याचं खोराटे यांनी सांगितलं।